chapter, that is solid state. This call is now being recorded. फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलं यामध्ये? फर्स्ट क्वेश्चन आहे द नंबर ऑफ atoms per unit cell is 2. The arrangement is. त्यांनी सांगितलं एका युनिट सेल मध्ये 2 atoms आहेत. ओके, पर युनिट सेल 2 atoms कॅल्क्युलेशन आहे. तर ती अरेंजमेंट कोणती असणार आहे सांगता येईल का रे मुलांनो? काय आन्सर असेल याचं? एका बीसीसी. बीसीसी. ठीक आहे. सो जो एससी आहे, एससी मध्ये पर युनिट सेल एक ऍटम असतो. बीसीसी मध्ये पर युनिट सेल 2 ऍटम्स असतात. आणि एफसीसी मध्ये पर युनिट सेल 4 ऍटम्स असतात. 4 atoms. सो या ठिकाणी आन्सर जे आहे ते असणार आहे ऑप्शन सी, दॅट इज बीसीसी. तर पहिल्या चॅप्टरचा जो बेसिक पार्ट आहे, काही टेबल आहेत, ते टेबल तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे ब्रॅव्हियस लॅटाइस आर ऑफ. किती टाइपचे ब्रॅव्हियस लॅटाइस प्रेझेंट असतात माहितीये? ब्रॅव्हियस लॅटाइस किती टाइपचे असतात? 14. 14 टाइपचे ब्रॅव्हियस लॅटाइस प्रेझेंट असतात. आणि त्यामध्ये क्रिस्टलच्या सिस्टीम 7 आहेत. 7 क्रिस्टल सिस्टीम्स जे आहेत त्या प्रेझेंट आहेत. आणि टोटल ब्रॅव्हियस लॅटाइस जे आहेत ते 14 आहे. ठीक आहे. सो हा पार्ट लक्षात ठेवा. तर का क्रिस्टल सिस्टीम विचारलं तुम्हाला तर त्या टोटल 7 आहेत, पण ब्रॅव्हियस लॅटाइस 14 टाइप. आता इथे एक क्वेश्चन विचारला, द नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल अँड टेट्राहेड्रल होल्स रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन हेक्सागोनल क्लोज्ड पॅक क्रिस्टल ऑफ एक्स ऍटम्स. काय सांगितलं ह्या क्वेश्चन मध्ये? बघा, हा 1 नंबरचा क्वेश्चन होता, हा 2 नंबरचा, आता हा 3 नंबरचा क्वेश्चन. त्यांनी सांगितलं हेक्सागोनल क्लोज पॅक म्हणजे HCP स्ट्रक्चर आहे. HCP स्ट्रक्चर म्हणजे त्याला आपण FCC चं स्ट्रक्चर म्हणतो. ठीक आहे. त्यांनी सांगितलंय काय की यामध्ये एक्स एवढे ऍटम आहेत, म्हणजे टोटल ऍटम्स किती आहेत? एक्स एवढे आहेत. एक कन्सेप्ट लक्षात घ्या, जेवढे ऍटम्स असतात, जेवढे टोटल ऍटम असतात तेवढेच असतात ऑक्टाहेड्रल वॉइड्स. ओके. त्यांनी पहा आपल्याला ऑक्टाहेड्रल होल्स आणि टेट्राहेड्रल होल्स बद्दल विचारलं. होल्स म्हणजेच वॉइड्स, मोकळ्या जागा, एम्प्टी स्पेस. आणि ऑक्टाहेड्रल होल्स जे आहेत, जर का या ठिकाणी टोटल ऍटम एक्स आहे, टोटल एक्स एवढे ऍटम असले तर ऑक्टाहेड्रल होल्स देखील किती असतील? एक्स एवढेच असतील. पण टेट्राहेड्रल होल जे असतात किंवा टेट्राहेड्रल वॉइड्स जे असतात या टोटल ऍटमच्या डबल असतात. म्हणजे हे असणार आहे 2x. सो ऑक्टाहेड्रल टोटल ऍटम एवढे आणि टेट्राहेड्रल त्याच्यापेक्षा डबल. कोणता आन्सर असेल या ठिकाणी?
मुलांना A. आन्सर कोणता असेल? ऑप्शन ए. ही बेसिक कन्सेप्ट आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायची कन्सेप्ट जी आता मी तुम्हाला सांगितली ती. एवढा पार्ट हा तुम्हाला IMP म्हणून लक्षात ठेवायचा. तसाच पुढचा क्वेश्चन विचारलाय पहा. एक 5th आणि 6th नंबरचा क्वेश्चन बघा. 5th नंबर मध्ये काय दिलंय? नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड्स इन अ युनिट सेल ऑफ क्यूबिक क्लोज्ड पॅक CCP. आता CCP असू HCP असू यांना आपण FCC म्हणूनच कन्सिडर करतो. आणि FCC म्हणजे टोटल 4 ऍटम्स. त्यांनी काय सांगितलंय? क्यूबिक क्लोज्ड पॅक स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामधले ऑक्टाहेड्रल वॉइड्स विचारले. आता टोटल ऍटम जर का 4 असले तर ऑक्टाहेड्रल वॉइड्स पण किती असणार? 4च असणार. ठीक आहे. सो याचा आन्सर असेल ऑप्शन सी. आणि असाच पुढचा क्वेश्चन विचारलाय पहा. द नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स पर ऍटम म्हणताय. पर ऍटम म्हणजे एक जर का ऍटम आहे तर त्या माग टेट्राहेड्रल वॉइड्स किती असतील? आपल्याला माहिती आहे जेवढे ऍटम त्याच्या डबल टेट्राहेड्रल वॉइड्स असतात. एक ऍटम असला तर एकच्या डबल म्हणजेच 2. टेट्राहेड्रल वॉइड्स असणारे टोटल 2. याचा आन्सर आहे ऑप्शन बी. मुलांना इथपर्यंत समजलंय का? हो सर. आदेश समजलाय? आदेश. हो सर. दयानंद समजलंय का? हो सर. कार्तिक समजलंय? हो सर. पौर्णिमा? हो सर. सनेत समजलंय का? सनेत? हो सर. अरे दादा कुठे आहे तू? किती चॅप्टर झाले आपले? सर तब्येत खराब होती सर माझी. अच्छा, आता बरं वाटतंय का? हो सर. ओके, ठीक आहे. एक 4 नंबरचा क्वेश्चन राहिलाय बा. 4 नंबरचा क्वेश्चन आपण पाहूया. विच डिफेक्ट कॉजेस डिक्रीज इन डेन्सिटी ऑफ क्रिस्टल? सो क्रिस्टलची डेन्सिटी कोणत्या डिफेक्ट मध्ये कमी होणार? 4th नंबरचा क्वेश्चन पहा. डेन्सिटी जी आहे ती मासशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि मास नंबर ऑफ ऍटम्सशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. ठीक आहे. डेन्सिटी त्यांनी सांगितली कमी होती म्हणजे नक्कीच मास कमी होत असणार आहे आणि मास कमी होत आहे म्हणजे नक्कीच नंबर ऑफ ऍटम्स कमी होत असतील. मग तुम्हाला या ठिकाणी असा डिफेक्ट बघायचा आहे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ ऍटम्स कमी होत आहे. थोडक्यात नंबर ऑफ ऍटम्स त्या क्रिस्टलला सोडून निघून जात आहे आणि असा डिफेक्ट आहे तो म्हणजे शॉर्टकी डिफेक्ट. ह्यामध्ये होतं काय शॉर्टकी डिफेक्ट मध्ये? सपोज एखादा क्रिस्टल आपण बनवलेला आहे बघा. या ठिकाणी मी क्रिस्टल लिहितो. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह,
निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असा सपोज एखादा क्रिस्टल आहे. झालंय काय आता या क्रिस्टल मध्ये पहा, इथून एक पॉझिटिव्ह पार्ट निघून गेला, पॉझिटिव्ह चार्ज इथनं निघून गेला, तसंच इथनं पण एक पॉझिटिव्ह चार्ज निघून गेला. म्हणजे ही जागा आता मोकळी झाली, कारण मी ब्लॅक कलरचा स्पॉट दिला. आता दोन पॉझिटिव्ह जर का निघून गेलेत तर त्याला बॅलन्स करण्यासाठी दोन निगेटिव्ह देखील निघून जातात. म्हणजे पॉझिटिव्ह एकटेने जातात, ते दोन निगेटिव्हला घेऊन जातात. ओके. आणि बघा, हा जो ओरिजिनल क्रिस्टल होता त्याच्यामध्ये अशा मोकळ्या जागा तयार झाल्या. तो टोटल आपण अज्युम करूया, जर का सुरुवातीला 20 ऍटम्स त्यामध्ये प्रेझेंट असले, 20 ऍटम्स प्रेझेंट जर का असले, आता त्याच्यामधले 4 ऍटम्स कमी आहेत, म्हणजेच नंबर ऑफ ऍटम कमी झाले, म्हणजेच त्याचं मास पण कमी होणार, मास कमी झालं डेन्सिटी पण कमी होणार. आणि ह्यालाच आपण म्हणतो शॉर्टकी डिफेक्ट. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, शॉर्टकी डिफेक्ट. याच्यामध्ये डेन्सिटी काय होती, कमी होती. तर लक्षात ठेवा, शॉर्टकी डिफेक्ट मध्ये डेन्सिटी कमी होत असती. आणि त्यावरतीच पहा पुढचा क्वेश्चन विचारलाय 7 नंबरचा. शॉर्टकी डिफेक्ट इज ऑब्झर्व्ड इन क्रिस्टल व्हेन. शॉर्टकी डिफेक्ट आपल्याला क्रिस्टल मध्ये केव्हा पाहायला भेटेल, सांगा रे. मग याचा आन्सर काय आहे, केव्हा आपल्याला शॉर्टकी डिफेक्ट पाहायला भेटेल? ऑप्शन बी. ऑप्शन बी. आताच सांगितलं मी तुम्हाला, जेवढे कॅटायन्स गेले तेवढेच एनायन्स गेले. म्हणजेच इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स जेव्हा मिसिंग होतात, इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड एनायन्स मिसिंग, म्हणजे थोडक्यात क्रिस्टल मध्ये नाहीच आहेत ते. आणि अशा डिफेक्टला आपण काय म्हणतो, शॉर्टकी डिफेक्ट. तर ही कन्सेप्ट लक्षात असू द्या. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 8, हा थोडासा आपल्याला एक्सेस इन्फॉर्मेशन देण्यासाठी आहे. सिलेबस मध्ये असा कोणताही पार्ट नव्हता, पण एक इन्फॉर्मेशन देण्यासारखा हा क्वेश्चन आपण घेऊ शकतो. सांगितलंय काय बघा, द ऑक्टाहेड्रल वॉइड्स इन फेस सेंटर्ड क्युबिक, दॅट इज एफसीसी किंवा सीसीपी स्ट्रक्चर मध्ये ऑक्टाहेड्रल वॉइड कोणकोणत्या ठिकाणी असतात असं त्यांनी विचारलंय. ऑक्टाहेड्रल वॉइडची लोकेशन काय आहे, त्याचं डायरेक्टली आन्सर लक्षात घ्या. ऑक्टाहेड्रल वॉइड जे आहे ते 12th ऍट द एजेस सेंटर, क्यूबचे जेवढे पण एज आहेत त्याच्या एक्झॅक्ट सेंटरला 12 वॉइड्स आपल्याला भेटतील. आणि एक्झॅक्ट बॉडीच्या मध्ये एक वॉइड, म्हणजे टोटल 13 वॉइड्स आपल्याला पाहायला भेटतील. 13 वॉइड्स आपल्याला पाहायला भेटतील एका एफसीसी मध्ये.
ठीक आहे. लोकेशन इथे फक्त त्यांनी सांगितलेली, लोकेशन कशी कशी असणार आहे, कोणत्या ठिकाणी पार्टिकल असणार, वॉइड असणार, सॉरी. तर हे ऍज इट इज लक्षात घ्या, यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहे, कारण सिलेबस मध्ये याचा काही उल्लेख नाहीये. पुढचा क्वेश्चन पहा, हा थोडासा डिफेक्टशी रिलेटेड आहे आणि क्वेश्चन विचारलाय, विच ऑफ द फॉलोइंग डिफेक्ट इज ऑल्सो नोन ॲज डिसलोकेशन. डिसलोकेशन डिफेक्ट आपण कशाला म्हणतो, कोणत्या डिफेक्टला डिसलोकेशन म्हणतो? आता मला सांगा पहिली गोष्ट, डिसलोकेशन या शब्दाचा अर्थ काय? डिसलोकेशन कशाला म्हणतो आपण? डिसलोकेशन, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट मराठीमध्ये सांगा बरं, सोप्या भाषेत काय सांगते आपल्याला डिसलोकेशन म्हणजे काय? समजा तुम्ही खूप वेळापासून एखाद्या ठिकाणी बसून लेक्चर करताय, घरीच आहात तुम्ही सध्याला, चेअरवर बसून लेक्चर करताय, नंतर तुमची थोडीशी पाठ अवघडल्यासारखी झाली, मान अवघडल्यासारखी झाली, तुम्ही काय झालं, बेडवरती जाऊन बसले. ठीक आहे, म्हणजे आहात तुम्ही त्याच रूम मध्ये, फक्त चेअरवरून उठून तुम्ही बेडवर जाऊन बसले, त्याला आपण म्हणतो डिसलोकेशन. त्याने त्याची लोकेशन चेंज केलेली आहे तो तिथंच, फक्त लोकेशन चेंज केलेली, त्याला आपण म्हणतो डिसलोकेशन. आणि असा डिफेक्ट जो आहे तो डिफेक्ट आहे फ्रेंकल डिफेक्ट. जेवढे पार्टिकल्स त्यामध्ये पहिल्यांदा होते तेवढेच नंतर देखील आहे. पहिल्यांदा पण तुम्ही रूम मध्ये बसलेलेच होते, त्याच रूम मध्ये होते, तुम्हीच एकटे होते, आता देखील तुम्ही त्याच रूम मध्ये आहात, फक्त काय झालंय, तुम्ही चेअर वरून उठून तुम्ही आता बेडवरती झोपून लेक्चर करताय किंवा ऐकताय लेक्चर, त्याला आपण काय म्हणतोय डिसलोकेशन. आणि असंच आपल्याला फ्रेंकल डिफेक्ट मध्ये पाहायला भेटतं. ठीक आहे, तो पार्टिकल त्यांच्या जागेवर बसायचं सोडून दुसऱ्या कोणत्या तरी मोकळ्या जागेवर जाऊन बसले. जसं की बराच वेळा होतं पहा, की स्कूलमध्ये पण एखादा टीचर खूप स्ट्रिक्ट असतो, त्यावेळेस आपण आपापल्या जागेवर जाऊन बसतो. पण एखादा टीचर सपोज ते थोडं लूजली घेत आहे, आपल्याला मारत नाही, काही नाही, मग अशा टीचरच्या वेळेस आपण काय करतो, आपला मित्र पुढे बसलाय, आपली मैत्रीण पुढे बसली, तिथे दोघं जण बसले असले तरी आपण तिसरा जाऊन बसतो, भले आपली जागा मोकळी असते पण आपण त्या ठिकाणी गर्दी करतो. ठीक आहे, तर त्याच डिफेक्टला आपण काय म्हणतो, फ्रेंकल डिफेक्ट. फ्रेंकल डिफेक्ट. आणि ह्या फ्रेंकल डिफेक्ट मध्ये मास किंवा डेन्सिटी डिक्रीज होत नाही, ती ऍज इट इज राहते. मास अँड डेन्सिटी remains as it is. काही एक चेंज होत नाही. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे 10 नंबरचा, की हा फ्रेंकल डिफेक्ट हा कोणत्या टाईपच्या क्रिस्टल मध्ये पाहायला भेटतो, त्या क्रिस्टल मधल्या पार्टिकलचा रेशो किती पाहिजे. तर पार्टिकलचा रेशो जो आहे तो आपल्याला लो पाहिजे. पार्टिकलचा रेशो काय पाहिजे, लो पाहिजे, तेव्हाच फ्रेंकल डिफेक्ट त्या ठिकाणी असतो. म्हणजे थोडक्यात फ्रेंकल डिफेक्ट असे ऍटम्स दाखवतात ज्यांच्या मधला रेशो कमी आहे. रेशो कमी आहे याचा अर्थ काय, की दोघांची साईज जवळपास सारखी, जास्त काही दोघांमध्ये फरक नाहीये, साईज त्यांची सिमिलर आहे. आणि असे कॅटायन्स एनायन्स त्यांच्यापासून तयार होणारा डिफेक्ट ज्यांची साईज जवळपास सेम आहे, रेशो लो आहे म्हणजेच काय, सिमिलर साईज. रेशो लो म्हणजे काय, सिमिलर साईज.
त्याला आपण म्हणतो फ्रेंकल डिफेक्ट, जो की त्यांनी ह्या ठिकाणी आपल्याला दिलाय. इथपर्यंत समजलंय सर्वांना? रोहन समजलंय? हो सर. सायली? सर रेडियस कॅटायन आणि anion ची साईज वेगवेगळी असते ना फ्रँकल मध्ये? साईज वेगळी वेगळी असते, पण जास्त मोठा काही डिफेक्ट नसतो त्याच्यामध्ये, सिमिलर साईज असते. स्पेशली फ्रेंकल डिफेक्ट साठी साईज मध्ये फरक तर असणारच आहे कॅटायन anion, पण त्या साईज जवळपास सेम असतात. anion ची जास्त असेल ना कॅटायन पेक्षा? नाही, असं थोडेच आहे. प्रत्येक वेळेस anion ची साईज मोठी असती हे बरोबर आहे, पण केव्हा? जर का आपण ऍटम एकच ठेवला, सपोज ए नावाचा ऍटम आहे, त्याचाच आपण anion पण बनवला, त्याचाच आपण कॅटायन पण बनवला. या केसमध्ये anion मोठा असणार आहे, कॅटायन लहान असणार, आणि हा जो न्यूट्रल ऍटम आहे तो त्याच्या मधोमध असेल. पण इथे त्यांनी जे म्हणजे जो क्रिस्टल तयार केलाय तो ए चा बी संगती केलेला आहे, आणि यांची साईज जवळपास सेम असते. आले लक्षात? तुझी कन्सेप्ट सांगतेय ती तू तोच एक सिंगल ऍटम कन्सिडर करून कन्सेप्ट सांगते की anion ची साईज मोठी असते. फ्रेंकलची कंडिशन अशी ना, लार्ज डिफरन्स कॅटायन anion ची साईज मध्ये. हा, येस येस येस, बरोबर. राईट, म्हणजे येस बरोबर आहे. सिमिलर साईज नाही, बरोबर सांगितलं की या ठिकाणी कॅटायन्स जे आहे, कॅटायन्सची जी साईज आहे ती लहान असते आणि anion ची साईज मोठी असते. बरोबर. या ठिकाणी चुकून शॉर्ट की बद्दल सांगण्यात आलंय. बरोबर आहे. सो कॅटायन्स जे आहे, वाटलं त्याचं मी थोडस स्ट्रक्चर पण दाखवतो तुम्हाला, कशा टाईपचं स्ट्रक्चर राहणार आहे फ्रेंकल डिफेक्ट मध्ये. कॅटायन्स जे आहेत, कॅटायन्स छोटे असतील, anions मोठे असतील. कॅटायन्स छोटे असतील, anions मोठे असतील. कॅटायन्स छोटे असतील. ठीक आहे, अशा टाईपची सिच्युएशन आपल्याला पाहायला भेटते. इथं देखील anions मोठा झालाय, कॅटायन छोटा झाला, anion मोठा झालाय, कॅटायन छोटा झाला, anion मोठा झाला. ठीक आहे, आणि याला आपण काय म्हणतो? फ्रेंकल डिफेक्ट असं म्हणतो. लार्ज डिफरन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. आय थिंक मग याचं आन्सर जे आहे, आन्सर पण चेंज झालं पाहिजे. लोच येईल ना. रेडियस रेशो कॅटायन अपॉन anion असेल ना रेडियस. बरोबर. anion ची जर जास्त असेल तर लोच येईल ना रेशो. कॅटायन टू anion रेशो आहे, राईट. रेशो काढताना येस, ते एक मी सांगतो. ऍक्च्युली फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. रेशो आणि रेशो आर. आर कशाचा असतो? पहिल्यांदा आपण कॅटायन घेतो, कॅटायन अपॉन anion. ठीक आहे. सो कॅटायन जर का छोटे आहेत, छोटा नंबर डिवाइड बाय मोठा नंबर. ठीक आहे, आणि याचा रेशो काय येणार आहे? स्मॉलर येणार आहे, खूप लहान येणार आहे. बरोबर. सो याचा आन्सर लोच असेल. ठीक आहे,
इथे फक्त लो टिक केला असतं तर समजलं नसतं, पण ऍक्च्युली आपण इन डिटेल मध्ये पाहिलं की रेशो जो आहे तो लो कस काय फ्रेंकल डिफेक्ट मध्ये. तर फ्रेंकल डिफेक्ट मध्ये कॅटायन ऍनायनची जी साईज आहे, कॅटायन छोटा असतो आणि ऍनायन त्यापेक्षा मोठा असतो, बरोबर. रेशो काढताना आपण कॅटायन बाय ऍनायन असा रेशो घेतो. कॅटायनची साईज लहान आहे, ऍनायनची साईज मोठी आहे, आणि मोठ्या संख्येने जर का लहान संख्येला आपण डिवाइड केलं तर जे आन्सर येणार आहे ते आपलं काय येणार आहे, लहान आन्सर येणार आहे, बरोबर, लो आन्सर येणार आहे. म्हणजे रेशो कसा आहे त्याचा, लो आहे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय सांगितलं, व्हॅकंट स्पेस बीसीसी मधला व्हॅकंट स्पेस किती आहे. किती आहे रे मग बीसीसी मधला व्हॅकंट स्पेस, सांगता येईल. 32. 32. 68 जो आहे तो त्यामधला ऑक्युपाइड स्पेस आहे. 68 लक्षात घ्या, 68% ऑक्युपाइड आहे. राहिला 100% पैकी म्हणजे 32. 32 अनऑक्युपाइड किंवा आपण त्याला व्हॅकंट स्पेस, मोकळा स्पेस म्हणू शकतो. आणि हे तुम्हाला पॅकिंग मध्ये देखील पाहायला भेटेल. पॅकिंग एफिशियन्सी बद्दल सांगितलं, त्यामध्ये ऍक्च्युअली त्यांनी काय केलंय, 68% कॅल्क्युलेट केलेलं आहे. कॅल्क्युलेट केल्यानंतर पॅकिंग एफिशियन्सी बीसीसी ची किती येते, बीसीसी ची पॅकिंग एफिशियन्सी 68%. सो पॅकिंग एफिशियन्सी असं जर का विचारलं म्हणजे टोटल किती पर्सेंट पॅक झालेला आहे. ठीक आहे. ऑक्युपाइड स्पेस किती आहे, 68%, आणि अनऑक्युपाइड जो आहे तो 32% आहे. असं प्रत्येकाबद्दल लक्षात ठेवा. एससी जो आहे त्यामध्ये ऑलमोस्ट 53-54% जो आहे तो ऑक्युपाइड पार्ट, आणि अनऑक्युपाइड जो आहे तो अराउंड 47% आहे. तसाच एफसीसी मध्ये ऑक्युपाइड 74% ऑलमोस्ट, आणि अनऑक्युपाइड 26%. जेवढा जास्त ऑक्युपाइड असतो, ओके, तेवढी त्या ठिकाणी पॅकिंग स्ट्रॉंग असते. म्हणून आपण म्हणतो की एफसीसी ची पॅकिंग जी आहे ती बीसीसी पेक्षा चांगली आहे, आणि बीसीसी ची पॅकिंग एससी पेक्षा चांगली आहे. ठीक आहे. हे झालं पॅकिंग एफिशियन्सी बद्दल. पॅकिंग एफिशियन्सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. इन क्यूबिक क्लोज पॅकिंग म्हणजे सीसीपी अरेंजमेंट, द पॅटर्न ऑफ सक्सेसिव्ह लेअर विल बी डेझिग्नेटेड ॲज. सीसीपी ची पॅकिंग आपण कशी दाखवतो, सांगा बरं. एबीसी एबीसी. एबीसी एबीसी. ठीक आहे. तो अशी पॅकिंग आपल्याला कशामध्ये पाहायला भेटते, सीसीपी मध्ये पाहायला भेटते. मग एबी एबी कोणाची आहे रे, एबी एबी फर्स्ट एचसीपी. एचसीपी ची, म्हणजे ऑप्शन ए जो आहे त्याच्या समोर मी लिहितो एचसीपी. ओके, आणि हा आहे सीसीपी. एकामध्ये पॅकिंग एबी एबी आहे. एबी एबी पॅकिंग म्हणजे पहिल्या लेअरला तिसरी लेअर सिमिलर आहे, दुसऱ्याला चौथी सिमिलर आहे. ठीक आहे. सो 1, 3, 5, 7 अशा पद्धतीने एक लेअर सेम येणार, आणि 2, 4, 6, 8 अशा पद्धतीने पुढची लेअर जी आहे ती सेम असणार. पण सीसीपी मध्ये काय होत आहे, सीसीपी मध्ये पहिली लेअर आणि चौथी लेअर सेम आहे. पहिली आणि चौथी सेम आहे, दुसरी आणि पाचवी सेम आहे, तिसरी आणि सहावी सेम. म्हणजे आपण जर का अशा पद्धतीने अरेंजमेंट करतोय 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 and 9, तो पहिली जशी आहे तशीच चौथी,
आणि त्याच्यासारखी 7वी आहे. तसंच दुसरी जशी आहे तशी 5वी आहे, तशीच 8वी आहे. ओके. आणि तिसरी जशी आहे तिसऱ्यासारखी 6वी आहे आणि त्यासारखीच 9वी आहे. सो ब्लू कलरचा जो आहे त्याला जर का आपण ए म्हणतोय, ग्रीन कलरचा जो आहे त्याला आपण बी म्हणतोय, आणि हा जो लाईट ब्लू कलरचा स्काय ब्लू कलर त्याला जर का आपण सी म्हणतोय, तर पहा तुम्हाला पाहायला भेटेल एबीसी पॅकिंग या ठिकाणी आहे. ठीक आहे. सो त्यांनी सीसीपी आपल्याला विचारलंय आणि सीसीपी मध्ये ऑप्शन सी बरोबर. पुढे विचारलंय 13 नंबरच्या क्वेश्चन मध्ये, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. नॉट ट्रू म्हणजेच फॉल्स. नॉट ट्रू, नॉट बराच वेळा आपण पाहत नाही, फक्त ट्रू पाहतो आणि करेक्ट स्टेटमेंट आपण ओळखतो. कशाबद्दल सांगितलं? हेक्सागोनल क्लोज पॅकिंग बद्दल सांगितलं, HCP बद्दल. सांगा बरं मग HCP बद्दल चुकीची स्टेटमेंट काय आहे? ऑप्शन डी. ऑप्शन डी, पहिली आणि चौथी लेअर सेम आहे असं ते म्हणताय, आणि हे ऍक्च्युली सीसीपी मध्ये असतं. एबीसी बरोबर. HCP मध्ये पहिली आणि तिसरी सेम असते, दुसरी आणि चौथी सेम असते. ऑप्शन डी जो आहे तो रॉंग आहे. हे समजतंय का मुलांनो सर्वांना? आदेश, दयानंद? हो सर. रोहन? हो सर. सुयश? हो सर. सुयश गव्हाणे? हो सर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 14. इथं तुम्हाला काय दिले पहा, द एज लेंथ दॅट इज ए ऑफ द युनिट सेल in terms of radius of sphere constituting FCC, BCC and SC simple cubic. So पहिलं तुम्हाला FCC पाहायचं आहे, त्यानंतर BCC पाहायचं आहे आणि त्यानंतर SC पाहायचं. यांची पॅकिंग कशी असणार आहे ते तुम्हाला सांगायचं. सांगा बरं मग कोणतं करेक्ट आहे? यासाठी तुम्हाला पेज नंबर, बुक मधलं पेज नंबर 13 वरचा टेबल 1.3, टेबल 1.3 पेज 13 वरचा हा तुम्हाला पाहावा लागेल. ए आणि आर चं रिलेशनशिप काय आहे? ए. ऑप्शन ए. सर्वांना भेटलंय का आन्सर? डायरेक्टली फॉर्म्युलेच लक्षात ठेवा. एफसीसी मध्ये ए इज इक्वल टू 2√2r. ओके. त्यानंतर बीसीसी साठी ए इज इक्वल टू
4r डिवाइड बाय √3 आणि SC साठी A इज इक्वल टू 2r. हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. Next question. If an atom is present in the center of the cube, क्यूबच्या सेंटर मध्ये ऍटम प्रेझेंट आहे, त्यांनी सांगितलं द पार्टिसिपेशन ऑफ दॅट ऍटम पर युनिट सेल. थोडक्यात आपण म्हणूया की त्या युनिट सेल मध्ये त्याचं पार्टिसिपेशन किती असेल जर का तो एक्झॅक्ट क्यूबच्या सेंटर मध्ये प्रेझेंट आहे तर. 1. लक्षात घ्या, क्यूबच्या सेंटर मध्ये जो प्रेझेंट असतो त्याचं कॉन्ट्रीब्युशन 1च असतं. या ठिकाणी वाटलं मी लिहून देतो. सेंटरला जर का ऍटम प्रेझेंट असला त्याचं कॉन्ट्रीब्युशन 1. ठीक आहे. जर का तो कॉर्नरला प्रेझेंट असला, तर पर कॉर्नर त्याचं कॉन्ट्रीब्युशन कितीचं असतं रे? पर कॉर्नर 1/8. 1/8 पर कॉर्नर असतं. ठीक आहे, इथे मी पर कॉर्नर म्हणतो. आणि टोटल कॉर्नर किती असतात एका क्यूबला? 8 कॉर्नर असतात. टोटल कॉर्नर मिळून त्याचं कॉन्ट्रीब्युशन 1च होऊन जातं. ठीक आहे. तो एक पार्ट झाला आपला सेंटरचा, एक कॉर्नरचा. आता आपण फेस बद्दल बघूया. फेस, मला सांगा एका फेस वरती पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन कितीच असतं एका फेस वरती? वन बाय 6. नाही, एका फेस वर म्हणतोय मी. 1/2. 1/2 एका फेस वरती, पर फेस म्हणतोय बरं का इथे. पर फेस 1/2 एवढं कॉन्ट्रीब्युशन असतं. टोटल फेस किती असतात? टोटल फेस 6. टोटल फेस असतात 6. टोटल फेस साठी कॉन्ट्रीब्युशन किती होणार मग एका युनिट सेल मध्ये? 3. 1/2 × 6 म्हणजेच 3. प्रत्येकाला मी स्टार करतोय. हे सेंटर साठी, हे कॉर्नर साठी, हे फेस साठी. आता लास्ट मला सांगा एजेस किती असतात? एजेस 12. टोटल 12 एजेस. ठीक आहे. प्रत्येक एज वरती कॉन्ट्रीब्युशन कितीच असतं एका स्फिअरचं? एका एज वरती जर का एखादा पार्टिकल असला, एखादा स्फिअर असला, किती असतं माहितीये? तुम्ही ज्या रूम मध्ये बसलेत त्याच्या एका एज कडे पहा, म्हणजे भिंतीचा थोडक्यात कोपरा. वरचा कोपरा सिलिंगचा नाही बघायचा, भिंतीचा कोपरा बघायचा, जिथे 2 भिंती जॉईंट झालेले आहेत. 1/3. ती मधली लाईन जी आहे ना त्याला आपण एज म्हणतो. आता तशीच मधली लाईन तुमच्या समोरच्या रूम मध्ये पण असेल, तुमच्या साईडच्या रूम मध्ये पण असेल, आणि समोरच्या रूमच्या साईडला पण असेल. म्हणजे असे 4 रूम आहे सपोज. आणि ही एज जी आहे ती मी ह्या इथं मधल्या डॉट मी दाखवतो. ह्या एज वरती जर का पार्टिकल आहे, एज वरती, ठीक आहे, तर तो अर्धा म्हणजे एवढा काही पार्ट इथं असेल, काही इकडे असेल, काही इकडे असेल, काही इकडे असेल.
तो एज वरती आहे, एज पासून वरती पण जात नाहीये आणि एज पासून खाली पण जात नाही, एजच्या मध्ये आहे, त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं 1/4. त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय असतं 1/4. आणि मग टोटल एजेस जर का आपण काउंट केले तर त्याचा आन्सर आपल्याला भेटतं 3. अशा पद्धतीने सेंटरचं 1, कॉर्नरचं 1, फेसचं 3 आणि एजेसचं 3. हे सर्वांना समजलंय का? हे पाठच करून ठेवायचंय. पर युनिट सेल जर का म्हटले, आता हे मी पर युनिट सेल साठी सांगितलं बरं का, इथं खाली लिहितो वाटलंच तर. पर युनिट सेल याच्यामधले जे पार्टिकल्स आहेत त्यांच्याबद्दल सांगतोय. काय? पहिलं, सेंटरला जर का असला तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन 1, कॉर्नरला जर का असला तर पर युनिट सेल, पूर्ण युनिट सेल मध्ये त्याचं 1च कॉन्ट्रीब्युशन होणार. जर का फेस वरती असला तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन 3 होईल. आणि एज वरती असला, टोटल एजेस मिळून त्याचं कॉन्ट्रीब्युशन 3 होईल. सो 1 1 3 3. सेंटर आणि कॉर्नर 1 1, फेस आणि एजेस 3 3. हे क्लिअर झालंय का सर्वांना? पौर्णिमा? हो सर. सायली समजलंय? हो सर. सुयश? हो रोहन? सर. हो सर. आता 16 नंबरचा क्वेश्चन पहा. टोटल वॉल्यूम ऑफ atoms present in face centered cubic cell of a metal is, टोटल व्हॉल्यूम विचारलाय आपल्याला. तो टोटल व्हॉल्यूम साठी पुन्हा तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लक्षात घेऊन एफसीसी साठी त्याचा आन्सर कॅल्क्युलेट करावा लागेल. ठीक आहे. सो फॉर्म्युला बेस्ड हा क्वेश्चन आहे. हा एक सिंपल पार्ट आहे. मला सांगा फेस सेंटर्ड मध्ये, हे क्वेश्चन मी सेपरेटच करतोय. दोन क्वेश्चनला सेपरेट घेऊयात आपण. मला सांगा रे, फेस सेंटर्ड मध्ये टोटल ऍटम किती असतात? 4. 4 atoms. आणि ऍटम्सला आपण स्पेअर मध्ये कन्सिडर करतो. एका स्पेअरचा व्हॉल्यूम किती असतो? व्हॉल्यूम ऑफ स्पेअर 4/3 pi r cube. 4/3 pi r cube. इथे त्यांनी टोटल व्हॉल्यूम विचारलाय, तर याला सिंपली काय करावं लागेल आपल्याला, मल्टिप्लाइड बाय 4 करावं लागेल. 4 × 4 16. सो 16/3 pi r cube. हे जर का आर ला त्यांनी मग पुन्हा ए मध्ये कन्वर्ट केलं असतं, एजेस मध्ये, मग तो फॉर्म्युला आणखी चेंज झाला असता. सध्याला याचा आन्सर तर आलाय आपलं किती, 16/3 pi r cube. पण जर का त्यांनी आर ला पण चेंज केलं
आरचं ए सोबतचं रिलेशनशिप जर का घेतलं तर मग याचा आन्सर मग आणखी चेंज होणार एफसीसी साठी. आता एफसीसी साठी आर किती आहे रे? आर इज इक्वल टू √2/4 ए. ठीक आहे, हा आर आहे. आर इथं रिप्लेस करा, त्याच्याने देखील तुम्ही आन्सर कॅल्क्युलेट करू शकता. हे आर मध्ये आन्सर आलंय, ते ए मध्ये आन्सर येणार आहे. एवढाच फरक आहे फक्त, बाकी काही नाही. त्याची गरज नाहीये आपल्याला, त्यांनी फक्त आर मध्येच विचारलंय, सो आर मध्ये आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पण असं ए मध्ये देखील कॅल्क्युलेट करून ठेवा. म्हणून प्रत्येकाचा व्हॉल्यूम जो आहे ना, तो अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करून ठेवा. आता हा टोटल झालाय एफसीसी साठी. असंच बीसीसी साठी किती होईल? आपल्याला मल्टिप्लाइड बाय 2 करावं लागेल. ओके, हे कोणासाठी झालं? एफसीसी साठी. बीसीसी साठी काय होणार? 4/3 πr³. बीसीसी मध्ये 2 ऍटम्स असतात, 8/3 होणार. 8/3 πr³. हे कोणासाठी? हे बीसीसी साठी. आणि एससी मध्ये एकच ऍटम असतो, सो एका ऍटम साठी 4/3 πr³. लक्षात येत आहे का मुलांनो? येस और नो? Yes, sir. Next, question number 17. The fraction of total volume occupied by the atom present in simple cube is? Fraction of total volume occupied. Total volume सांगितलं, occupied by a atom present in simple cube. π/6. π/6. So टोटल व्हॉल्यूम सांगितलं, म्हणजे आपण एफिशियन्सी काढतो ना पॅकिंगची, त्यामध्ये आपल्याला हे कॅल्क्युलेशन सांगितलेलं. आणि याच π/6 तुम्ही आन्सर काढून बघा. पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती असते रे? 3.14. अराउंड 3.14 डिवाइड बाय 6 किती येईल याचा आन्सर? 0.51. 0.51. ठीक आहे. आणि याला जर का आपण 100 ने मल्टिप्लाय केलं तर 51%. आणि 51च्या जवळपासच पॅकिंग कोणाची असते? सिंपलची. 54% पॅकिंग. ठीक आहे, याचा आन्सर असणार आहे π/6. कॅल्क्युलेशन करून पहा तुम्ही π/6 कसं येतं. टोटल फ्रॅक्शन विचारले, टोटल फ्रॅक्शन, सॉरी, द फ्रॅक्शन ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ऍटम प्रेझेंट इन सिंपल क्यूब इज. सो किती त्यांनी ऑक्युपाइड केलाय वरती विचारला होता, फक्त किती टोटल ऍटम प्रेझेंट आहे. टोटल व्हॉल्यूम किती तो विचारला होता. टोटल व्हॉल्यूम फक्त विचारलं तर आन्सर एवढं येणार. किती ऑक्युपाइड करतोय ते जर का विचारलं, याच एससी ला म्हणजे 4/3 πr³ ला आपल्याला ए क्यूब ने डिवाइड करावं लागेल. ओके. आणि सिंपल मध्ये आपल्याला आर चा फॉर्म्युला माहिती आहे, ए आणि आर चं रिलेशनशिप. ए इज इक्वल टू 2r. सो 4/3 πr³ डिवाइड बाय 2r³. 2r³ म्हणजेच याला मी सेपरेट लिहितो आता, 4/3 πr³ इंटू हा पार्ट जर तुम्ही असं लिहितोय
1/8r³ कारण 2 चा क्यूब होतो 8r³. r³ ला r³ कॅन्सल. 4 2 चा 8, 3 2 चा 6, सो π/6 आलंय का आन्सर? π/6. लक्षात येतंय का मुलांनो? आणखी काही क्वेश्चन्स आहे तिथं. क्वेश्चन आपण बघूया. थेरॉटिकल क्वेश्चन आहेत जरा. एफ सेंटर इन आयोनिक क्रिस्टल आर. एफ सेंटर आपण कसा ओळखणार आहे? ऑप्शन ए. ऑप्शन ए. बरोबर आहे. ऑप्शन ए मध्ये ह्या एफ सेंटर मध्ये होतं काय की ऍनायन जो आहे, ऍनायन स्वतःची जागा सोडून वरच्या मेटल सोबत रिएक्शन करण्यासाठी निघून जातो. मग त्याची जागा मोकळी राहते. वरच्या मेटल सोबत रिएक्शन केल्यानंतर तो स्वतःचा एक इलेक्ट्रॉन खाली पाठवून देतो स्वतःच्या जागेवर. मी आता वरती आलोय, माझ्या जागेवर तू जाऊन थांब, माझी जागा धर. लॅटाइस साइड कंटेनिंग इलेक्ट्रॉन्स. त्याच कॅटायनची जागा. आणि इलेक्ट्रॉन जो आहे तो कोणाच्या जागेवर असतो? ऍनायनच्या जागेवर असतो. ऍनायन इलेक्ट्रॉन, कारण ऍनायनला वरतीच निगेटिव्ह चार्ज आहे. त्याच निगेटिव्ह चार्ज वरती इलेक्ट्रॉन जाऊन बसणार. पुढचा क्वेश्चन आहे शॉर्टकी आणि फ्रेंकल दोन्ही पण डिफेक्ट प्रेझेंट असतील असा कोणता कंपाऊंड आहे? तो आपल्याला EGBR पाहायला भेटतो. आता हे थोडक्यात आपल्या बुक मध्ये पण नाही, इन्फॉर्मेशन टाइप आपण लक्षात ठेवू शकतो. पुढे विचारलंय पहा, वेन इलेक्ट्रॉन आर ट्रॅप्ड इनटू द क्रिस्टल इन ऍनायन व्हॅकन्सी. बघा, ऍनायनच्या ठिकाणी इलेक्ट्रॉन जाऊन बसलाय, अशा डिफेक्टला काय म्हणणार? एफ सेंटर. ठीक आहे, अशाला काय म्हणणार आपण? एफ सेंटर म्हणणार. डायरेक्टली 20 नंबरच्या क्वेश्चनचं रिलेशन जे आहे, को रिलेशन, ते आपल्याला 18 नंबरच्या क्वेश्चन सोबत पाहायला भेटतं. 21 नंबरचा क्वेश्चन पहा. 21. The flame color of metal ion are due to. म्हणजे मेटल आयन्स पासून तयार होणारी जी फ्लेम आहे ती कलरफुल असते. त्याच्या मागचं कारण विचार. लक्षात घ्या, मेटल जास्त असल्या कारणानं त्या ठिकाणी आपल्याला कलर पाहायला भेटतो. त्याच्या मागचं रिझन आहे मेटल एक्सेस. आणि हे जर का तुम्ही बुक मध्ये रीड केलं मेटल एक्सेस डिफेक्ट मध्ये, त्यामध्ये याचा आन्सर तुम्हाला भेटेल. सर्व थेरॉटिकल क्वेश्चन आहे, ह्याचे आन्सर तुम्हाला बुक मध्ये पाहायला भेटणार. या अगोदर आपण जो पार्ट पाहत होतो तो थोडासा कॅल्क्युलेशन ओरिएंटेड पार्ट होता, पण हा जो आहे हा कम्प्लिटली थेरॉटिकल पार्ट आहे. येस, आता 22 नंबरचा क्वेश्चन पहा. हा देखील तसाच आहे. इथे क्रिस्टल त्यांनी दाखवलाय आणि विचारलंय हा क्रिस्टल कोणत्या टाईपचा आहे? सांगा बरोबर, ह्याच्याकडे पाहून सांगा मला कोणत्या टाईपचा क्रिस्टल वाटतोय. थोडस झूम करतो तुमच्यासाठी. शॉर्टकी. शॉर्टकी डिफेक्ट कशावरनं रे? इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड ऍनायन्स आर मिसिंग. बरोबर. हा जो बॉक्स दाखवलाय बघा, तो 2 क्लोरीनच्या मध्ये आहे. 2 क्लोरीनच्या मधला बॉक्स आहे, म्हणजे 2 क्लोरीनच्या मध्ये कोणता आयन प्रेझेंट असणार आहे?
Na+. Na+. इथं 2 Na+च्या मध्ये आहे, म्हणजे इथं कोणता असेल? Cl-. म्हणजे या ठिकाणी एक Na+ आणि एक Cl- आहे. तसंच या ठिकाणी पहा, पुन्हा 2 क्लोरीनच्या मध्ये म्हणजेच Na+, आणि या ठिकाणी 2 Na मध्ये बॉक्स आहे म्हणजे Cl-. सो इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड anions आर मिसिंग. ठीक आहे, ज्याला की आपण म्हणतोय शॉर्टकी डिफेक्ट. पुढे परत विचारलं की झिंक ऑक्साइड इज व्हाईट व्हेन कोल्ड अँड येलो व्हेन हीटेड. हीट केल्यानंतर येलो होतोय, त्याला कलर येतोय, म्हणजे त्याच्या फ्लेमला कलर येते. आणि याचा आन्सर आपण 21 नंबरच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं. मेटल एक्सेस असल्या कारणामुळे आपल्याला या ठिकाणी हे पाहायला मिळतं. झिंक ऑक्साइड मध्ये या ठिकाणी मेटल एक्सेस आपल्याला पाहायला मिळतं. नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट हा आहे, नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट. आपण काय म्हणतोय? नॉन स्टॉइचियोमेट्रिक डिफेक्ट. लास्टचे आपण 2 क्वेश्चन पाहूया. 24 नंबरचा क्वेश्चन आय थिंक रिपीट झाला. इलेक्ट्रॉन ट्रॅप, anion वॅकन्सी, एफ सेंटर रिपीट झाला हा क्वेश्चन. शॉर्ट की हा देखील रिपीट झालाय, पण त्याची जे ऑप्शन्स होते, ऑप्शन्सची अरेंजमेंट चेंज झालेली. शॉर्ट की डिफेक्ट आपल्याला केव्हा पाहायला भेटतो? जेव्हा इक्वल नंबरचे कॅटायन anion मिसिंग असतात, म्हणजे ऑप्शन डी, तेव्हा आपल्याला शॉर्ट की डिफेक्ट पाहायला भेटतो. ठीक आहे, सो एवढा पार्ट आज आपण संपवलाय. आणि बऱ्यापैकी बेसिक कन्सेप्ट वगैरे मी तुम्हाला सांगितलं, ज्याची गरज होती. ज्यांना ज्यांना बॉक्स केलंय ते लक्षात असू द्या, त्यावरतीच क्वेश्चन पडतात. सो उद्या 26 पासून पुढे आपण काही क्वेश्चन्स घेऊ. उद्या थोडक्यात प्रॉब्लेमचा पार्ट आहे, थेरॉटिकल पार्ट आज कव्हर केलाय आपण. उद्या आपण प्रॉब्लेमचा पार्ट पाहणार आहोत. हा चॅप्टर छोटा आहे, बराचसा पार्ट यामध्ये डिलीट पण झालाय, क्वेश्चन पण यामध्ये कमी आहे. ठीक आहे, कोणाला काय डाऊट आहे यामध्ये? सर्वांना क्लिअर झाल्यात कन्सेप्ट? हो सर. ओके, याचा व्यवस्थित स्टडी करा. उद्याच्या लेक्चरला आपण भेटूया. उद्या आपला हा चॅप्टर संपेल. ठीक आहे, थांबूयात आपण या ठिकाणी. थँक्स फॉर जॉईनिंग. सी यू टुमॉरो ॲट द सेम टाइम. बाय बाय अँड टेक केअर.